जुनी माणसं हुशार होती महाराज. भगवान सूर्य म्हणतात ऋषींनो, गाईला शाप दिला, ए गोमाता तू मुखाने अपवित्र आहेस. त्यावेळी गाय महादेवाच्या चरणावरती पडली, क्षमा याचना करू लागली, देवा माझ्याकडनं अपराध झाला, या ब्रह्माजीमुळे मी खोटं बोलली. त्यावेळी पुराणामध्ये वर्णन आलं, गाईला उपशाप दिला, म्हणले जरी तुझं मुख अपवित्र असलं तरी मी तुझ्या दुधाशिवाय दुसऱ्या कोणत्याच प्राण्याचं दूध स्वीकारणार नाही. म्हणून महादेवाला गाईचं दूध, गाईचं तूप, गाईचंच लोणी, जर्शीचं नाही, म्हशीचं तर बिलकुल. एखादी म्हैस मला मारायची, अंतरवालीतली एखादी म्हैस, ते म्हणजे माझ्या कम मागं लागला येऊ. आल्यापासून मी काय याला आडवी गेली नाही, एक शब्द उलटा बोलली नाही, हे मला शास्त्र आहे. महादेवाला गाईचं दूध, पिशवीचं सुद्धा दूध चालत नाही बरं, बिलकुल वाहू नका. दूध वाहा, पाणी वाहा, फक्त पिशवीचं दूध वाहू नका. म्हणले मला इथून पुढे मी तुझ्या दुधापासून जे काही बनतं त्याचा स्वीकार करेल. म्हणून पुराणामध्ये वर्णन आलं, पित्र जेवू घालताना खीर बनवतात ना, ती खीर जर गाईच्या दुधाची असली तरच पित्र जेवतात, नाही तर पित्र जेवत नाही. म्हणून इथून पुढे पित्र जेवू घालताना गरुड पुराणामध्ये वर्णन आलं, गाईचं दूध आणत जा, कमीत कमी पित्रापुरतं तरी आणत जा, नाही जास्त मिळालं तरी. आणि पुराणामध्ये वर्णन आलं, पित्र जेवू घालताना तिघ भाऊ असतील तर तिघांनी एकत्र पित्र जेवू घालावेत, वेगवेगळे नाही. पित्र जेवत नाहीत बरं, गरुड पुराणामध्ये याचं वर्णन आहे. आता मला माझं अख्ख्या गावासमोर जमतं पण भावासमोर जमत नाही, मी त्याचं तोंड पाहत नाही म्हणून कसे पित्र घाला. मग तुमच्यावर या वाईट वेळी कशामुळे आलेत? तुम्हाला वाटतं का रोड झाले, बंगले झाले, गाड्या झाल्या म्हणजे तुम्ही खूप श्रीमंत हे झाले? उलट भिकारी झाले. झोपा येतात का रात्री तुम्हाला? पूर्वीचे माणसं महाराज एका ड्रेसवर झोपले तर महाराज सकाळी 6 वाजेपर्यंत उठत नव्हते. हे रात्रीतून 2दा डचकून उठत आहे. माझा श्वासच कमी झालाय. बायको वळत होती ती वरून पाणी. हे पाप आहे महाराज. तुम्हाला वाटतं काय स्लॅबचे घर झाले, बंगले झाले, गाड्या झाल्या, पैसा लय झाला म्हणजे तुम्ही श्रीमंत झालं? शास्त्र याला श्रीमंती म्हणत नाही. शास्त्र म्हणतं ज्याला झोपल्या पडल्याबरोबर झोप लागती तो श्रीमंत आहे. आणि महाराज ज्याला 3 टाइम भूक लागते तो सुद्धा श्रीमंत आहे. नाही तर हे नुसतं खातं काय, बिगर मिठाचं, बिगर साखरेचं, आणि गाव म्हणतं ते घर लय श्रीमंत आहे बरं. कोणतं घर श्रीमंत? ज्याला मुठभर साखर खाता येत नाही ते घर लय श्रीमंत आहे बरं आमच्या गावातलं. कोणतं? ज्याला मुठभर साखर. देव बी असा विचित्र आहे महाराज, साखर कारखान्याचा चेअरमन बनवतो. आणि पहिली बोळी टाकल्यावर त्याला म्हणतात मग जरा घ्या ना टेस्ट पहा ना साखरेची. ते म्हणतात नाही शुगर आहे. देव लय विचित्र. भगवान सूर्य म्हणतात ऋषींनो, ज्यावेळी गाईला शाप दिला त्यावेळी गाईला उपशाप दिला. ब्रह्माजी चरणावरती पडले, ब्रह्माजीला शाप दिला. म्हणले ए ब्रह्मा तू खोटं बोलला, मी तुला शाप देतो, या त्रैलोक्यामध्ये तुझं एकही मंदिर होणार नाही. सृष्टी तू बनवशील परंतु सृष्टीमध्ये तुझी कोणी पूजा करणार नाही. म्हणून आम्ही तुम्ही सर्वजण ब्रह्माजीचे लेकर आहे. आम्ही तुम्ही सर्व ब्रह्माजीने बनवलेले, परंतु कोणाच्या घरी ब्रह्माजीची मूर्ती आहे का? आपण सर्वजण ब्रह्माजीचे, आपण एकाच कंपनीचे मॉडेल आहेत बरं सर्व. आपण सर्वजण ब्रह्माजीचं प्रोडक्ट आहे. मला सांगा इथं बसलेला कोणाचा चेहरा सेम आहे? नाक, डोळे, म्हणले एका आईचे 4 मुलं पण सेम नाही. म्हणून तर म्हटलंय दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, क्या तेरे मन में समाई. दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाया, दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाया. जय हो. को दुनिया बनाई,
परंतु शेम कुणी नाही. कोणाचं नाक शेम नाही, डोळे शेम नाही, रान शेम नाही. आणि जर सर्व सारखे बनले असते ना तर पाट्या लावा लागल्या असत्या. MS 23 नंबर 1, MS 23 नंबर 2, MS 23 नंबर 3. जसे मुलं नंबर नाही झाले तशा पाट्या लावून हिंडले असते गेवरायला. ही ब्रह्माजीची विशेषता आहे. म्हणले सर्वजण शेम नाही. ब्रह्माजीला सांगितलं म्हणले सृष्टी तू निर्माण करशील, तुझी कोणाच्या घरी पूजा होणार नाही. ब्रह्माजी चरणावर पडले आणि ब्रह्माजी म्हणू लागले मला लवकरात लवकर काहीतरी एक वरदान द्या. म्हणले का? म्हणले 4ला फक्त 5च मिनिट बाकी आहे आणि मला लवकर गोंद्याला जायचं आहे, श्रीगोंद्याला. म्हणले एक पटकन द्या. म्हणले ठीक आहे म्हणले देतो. काय पाहिजे? ब्रह्माजी म्हणले माझं एखादं तरी मंदिर होऊ द्या ना. मी सगळ्याला बनवलं, माझं कुठंच मंदिर नाही. केतकी पुष्प हातावर दिलं. ब्रह्माजीला सांगितलं हे केतकी पुष्प घेऊन भ्रमण करा, जिथं हे पुष्प पडेल तिथं तुमचं एकच मंदिर होईल. म्हणून ब्रह्माजी पृथ्वी तलावरती भ्रमण करू लागले आणि राजस्थान प्रांतामध्ये घनघोर जंगल लागलं. त्या ठिकाणी ते केतकी नावाचं पुष्प जमिनीवरती पडलं आणि पुष्कर या ठिकाणी ब्रह्माजीचं एक मंदिर झालं. पुराणामध्ये वर्णन आलं लग्न झाल्यानंतर दोघा पती पत्नीनं पहिलं गोव्याला जावं. कुठं जावं? येडे हळदीचे मला आखलीचा भागच नाही. बाप बिनडोकन माय जा गोव्याला. येड्या हळदी तिकडं पाठीनं पुष्करला. शास्त्रे लग्न झाल्यानंतर म्हणले जर नव पती पत्नीनं ब्रह्मदेवाचं दर्शन घेतलं पुष्करला जाऊन तर म्हणले बालक बुद्धिमान जन्माला येतो. म्हणले जो ब्रह्माजीचं वर्षातनं एकदा दर्शन करतो त्याचा वंश खंडित होत नाही. त्याच्या वंशामध्ये अपंग लुळा पांगळा लंगडा मुलगा जन्माला येत नाही. म्हणून शास्त्र सांगतं लग्न झाल्यानंतर नवीन नवरदेव नवरीने ब्रह्माजीचं दर्शन करावं. भगवान सुज्जी म्हणतात ऋषींनो ब्रह्माजीला एक वरदान दिलं. केतकी पुष्प म्हणलं देवा सगळ्यांना उपशाप दिले, मला काहीतरी उपशाप द्या. त्यावेळी केतकी पुष्पाला उपशाप दिला. म्हणले तू माझ्या शिवलिंगावर जमणार नाही, परंतु जो कोणी माझ्या शिवमंदिराच्या सभा मंडपामध्ये शोभा वाढवण्याकरता तुला लावील मी त्याच्यावर अति प्रसन्न होईल. म्हणून केतकी पुष्प भगवान शंकराच्या सभा मंडपात चालतं, शिवलिंगावर चालत नाही. भगवान सुज्जी म्हणतात ऋषींनो असे अनेक वरदान दिले आणि शेवटी महादेवाने गडाडीत पाहिलं तर महादेवाने विचार केला आता बाकीचे वरदान उद्या 1 ते 4 या वेळेत देतो. आता आरती करता सर्वांनी उठून उभे राहायचे. या ठिकाणी सुंदर ब्रह्मा विष्णू आणि महेश एकदा जोरदार टाळ्या वाजवा. चला आरतीचे यजमान या ठिकाणी माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमची गेवराईची सर्वच टीम आली.